प्रकटीकरण करण्यासाठी, मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते. आपले व्हायब्रेशन्स वाढवावे लागतात आणि ते वाढलेली ऊर्जा व्हायब्रेशन्स कर्म करताना, इन्स्पायर्ड ऍक्शन करताना वापरावी लागते. पण नुसत्या आपल्या एनर्जीच्या जोरावर सुद्धा इन्स्पायर्ड ऍक्शन करता येत नसते. आणखीन एका ऊर्जेची, शक्तीची आपल्याला गरज लागत असते. प्रतापगडचा पराक्रम भवानी मातेनं शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली, दैवी ऊर्जा बहाल केली, दैवी शक्ती शिवाजी महाराजांना दिली, मावळ्यांची शक्ती, महाराजांची शक्ती आणि सोबत भवानी मातेची शक्ती, या सर्वांचा संगम होऊन प्रतापगडचा पराक्रम झालेला आहे. तसं मला मॅनिफेस्ट करताना जे इन्स्पायर्ड ऍक्शन करतो, ते कर्म करताना जे अचाट धाडस लागतं, अचाट कर्म करण्यासाठी माझ्या एनर्जी बरोबरच मला ईश्वराची आणि ब्रह्मांडाची शक्ती, ऊर्जा उसनी घ्यावी लागते. आणि ती उसनी घेतलेली ऊर्जा आणि माझी ऊर्जा या दोन्हीतून मिळून अचाट कर्म, इन्स्पायर्ड ऍक्शन किंवा अचाट धाडस करायचं असतं. पण ही ब्रह्मांडाकडून, ईश्वराकडून उसनी ऊर्जा कशी घ्यायची बरं?